नमस्कार, मी सचिन खेडेकर. भूमिका या नाटकामध्ये मी विवेक जयंत ही मध्यवर्ती भूमिका करतोय. ही एका नटाची भूमिका आहे आणि त्याच्या वाट्याला एक रोल आलाय आणि त्या रोलमुळे त्याच्या घरामध्ये आणि त्याच्या विचारांमध्ये कसा बदल घडत जातो याचं हे नाटक आहे. या नाटकामध्ये माझ्याबरोबर समिधा गुरु जी उल्काचं काम करते ती, मग जयश्री जगताप, जाई खांडेकर, अतुल महाजन आणि सुयश झुंझुरके ही मंडळी आहेत. या सगळ्यांबरोबर काम करताना मला खूप खूप छान वाटलं. नाटकामध्ये क्षितिज पटवर्धन यांनी जी 6 पात्र लिहिली आहेत याच्यामध्ये प्रत्येक पात्राला इतकी महत्त्वाची भूमिका आहे आणि तो प्रत्येक पात्र समाजातल्या प्रत्येक घटकाचं रिप्रेझेंटेशन आहे. आणि या सगळ्यांबरोबर काम करताना आणि तो प्रयोग उभा करताना खूप छान वाटलं. आज नाटकाचे 30-35 प्रयोग झालेत आणि प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद या नाटकाला आहे, ज्यामुळे आम्हाला खूप आनंद झालाय. तुम्ही जर अजून पाहिलं नसेल तर अगदी जरूर आमचं नाटक भूमिका पाहायला या. मी रंगभूमीवर गेल्या एका खूप मोठ्या गॅप नंतर आलो. खरं तर 21 वर्षांनी मी व्यावसायिक नाटक केलंय. चंद्रकांत कुलकर्णी माझा मित्र आहे आणि तो रंगभूमीवरचा आघाडीचा दिग्दर्शक आहे आणि मी त्याच्या मागे लागून माझ्यासाठी स्वतःसाठी हे नाटक करण्याची त्याला गळ घातली आणि क्षितिजनी इतका उत्तम सब्जेक्ट लिहिला आणि तो चंदूनी डायरेक्ट केला. यातच खरं तर माझं अर्ध काम झालं होतं आणि त्या दोघांच्या मदतीने मी खरं तर उभा राहिलो. आणि हे खरं आहे की माध्यमांमध्ये मी अनेक काम केलेलं आहे, पण नाटकामध्ये जो जिवंत अनुभव आहे आणि आज ह्या जिवंत अनुभवाला जो प्रेक्षकांचा प्रतिसाद आहे त्यानं मी खरंच खूप भारावून गेलोय. कारण सिनेमाचंही आपल्याला रिपोर्ट कळत राहतो, टेलिव्हिजनमध्ये हो तुमची सिरियल पाहिली होती हां, पण इथे म्हणजे प्रयोगागणिक आपल्याला आपल्या कामाची आणि केलेल्या मेहनतीची पावती मिळते आणि तो माझ्यासाठी रंगभूमीचं जे चुंबकत्व आहे ते पुन्हा पुन्हा सिद्ध होतं. आणि मला आज 21 वर्षांनी पुन्हा व्यावसायिक नाटक करताना खरंच खूप मनापासून आनंद झालाय. नाटकातल्या आपल्या भूमिकेबद्दल काय सांगता? नाटकातली माझी भूमिका आहे उल्का नावाची आणि ही अत्यंत वास्तववादी स्त्री आहे. आत्ताची काम करणारी, घर सांभाळणारी आणि आपल्या नवऱ्याचं करिअर आणि मुलीचं शिक्षण या सगळ्यांमध्ये लक्ष देऊन स्वतःची नोकरी करणारी अशी अत्यंत वास्तववादी आणि आत्ताची स्त्री आहे, जी माझ्या खूप जवळ आहे आणि मी या भूमिकेला खूप रिलेट करू शकते आणि प्रेक्षकांमध्ये बसलेल्या अनेक स्त्रिया उल्काशी रिलेट होऊ शकतात असं मला वाटतं. सहकलाकारांविषयी काय सांगता? सहकलाकारांविषयी सांगायचं झालं तर प्रत्येकच जण फार फार मजा येते काम करायला सगळ्यांबरोबर. मग अगदी माझ्या मुलीचं काम करणारी जाई असो, ती जेनझी आहे, लहान मुलीसारखं आम्ही तिला सांभाळतो. सुयशसारखा एक अप्रतिम मित्र मला ह्या नाटकाच्या दरम्यान मिळाला. अतुलबरोबर पहिल्यांदाच काम करते पण मजा येते त्याच्याबरोबर काम करताना. जे म्हणजे आमची जयश्री जगतापसारखी एक अत्यंत गोड मैत्रीण मिळाली आणि सचिन खेडेकर यांच्याबरोबर काम करण्याची अनेक वर्षांपासून इच्छा होती, ती ह्या नाटकानिमित्त पूर्ण झाली. आणि कुठेही त्यांच्यातला स्टारडम न दाखवता एक फारच उत्तम सहकलाकार म्हणून ते वावरतात. खूप छान ट्युनिंग आमचं झालं आहे आता आणि ते तुम्हाला स्टेजवर पण दिसतं आणि बाहेर पण आम्ही सगळे एक ग्रुप मिळून मजा करतो. तर इट्स लाईक अ फॅमिली. सो आता असं झालं आहे की आम्ही एकमेकांमध्ये खूप छान जेल झालो आहे आणि एक आता आमच्या भूमिकाचा एक परिवार तयार झाला आहे आणि जो रंगभूमीवरती वेगळ्या वेगळ्या भूमिका करतो पण आम्ही एकत्र असतो खूप. प्रेक्षकांनी नाटकाला भरभरून दाद दिली. होय. एकूणच नाटकाला मिळाले याच्याबद्दल काय? रसिक मायबाप प्रेक्षकांचे मनापासून धन्यवाद की त्यांनी इतक्या वेगळ्या पद्धतीच्या नाटकाला इतका मोठा प्रतिसाद दिला. क्षितिज पटवर्धनचे खरं तर मनापासून आभार की इतकं छान धाडस केलं आणि इतकं सुंदर नाटक लिहिलं, इतकी छान संहिता आम्हाला काम करायला दिली. चंद्रकांत कुलकर्णी सरांचे आभार आणि त्यानिमित्तानं प्रेक्षकांसमोर हा एक वेगळा विषय मांडण्याचं जबाबदारी, एक वेगळा विषय मांडण्याचं काय म्हणूया नशीब आम्हाला मिळालं, त्याबद्दल खूप मला भारी वाटतं. आणि प्रेक्षकांनी त्याला इतका उदंड
उदंड प्रतिसाद दिला आहे आणि आपलंसं करून घेतलं आहे. सो आम्ही आमची भूमिका पार पाडलीच आहे आणि प्रेक्षक त्यांचीही पार पाडत आहेत, नाटकाला अधिकाधिक गर्दी करून, नाटक हाऊसफुल करून. तर असंच नाटक बघत राहा, हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे भूमिका नाटकाचे सगळे प्रयोग हाऊसफुल व्हावेत अशी इच्छा आहे. मालिका, सिनेमा आणि नाटक यामधून आपण वेगवेगळ्या भूमिका नेहमीच आजवर साकारल्या. हो. आपल्या कापूस कुंडाची गोष्ट या सिनेमाला अनेक पुरस्कारही मिळाले. नेहमीच वेगळ्या भूमिकेतून तुम्ही प्रेक्षकांसमोर येता. नाटकातला तुम्ही साकारत असलेल्या या भूमिकेचं वेगळेपण काय सांगाल तुमच्या प्रेक्षकांना? सुदैवाने मला आजपर्यंतच्या करिअरमध्ये वेगळ्या भूमिका करायला मिळाल्या. या प्रवासामध्ये अनेक भूमिका, अनेक वृत्ती जगायला मिळाल्या. तसंच या उल्का नावाची भूमिका माझ्या वाट्याला आली, जी माझ्या अत्यंत जवळची झाली. आणि उल्का ही आपल्या सगळ्यांसारखीच एक सर्वसामान्य स्त्री आहे आणि तिचं वेगळेपण हे आहे की तिची स्वतःची अशी मतं आहेत आणि ती मांडण्याची ताकद, धमक तिच्यात आहे आणि वेळोवेळी ती ते मांडत असते. वेळोवेळी स्वतःचं अस्तित्व ती निर्माण करत असते. आणि शिवाय ह्या सगळ्यांमध्ये कुठेही आपल्या आयुष्यातला समतोल जाऊ न देता ती तिची फॅमिली, घर, नोकरी हे सगळं सांभाळून स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी झगडते आणि त्यात ती यशस्वी होते. त्यामुळे उल्का ही माझ्यासाठी स्पेशल आहे. थँक्यू. नमस्कार, मी अतुल महाजन. मी भूमिका या नाटकात गुंड्या मामा ही भूमिका करतोय. भूमिकेबद्दल बोलायचं झालं तर या नाटकातल्या प्रत्येक पात्राला त्याची अशी एक भूमिका आहे आणि ती भूमिका म्हणजे हा गुंड्या मामा आहे, तो आपल्या भूमिकेवर, प्रत्येक माणसं आपापल्या भूमिकेवर ठाम आहेत आणि त्याप्रमाणे ते वागतात. हे नाटक करायला मिळालं आणि या नाटकाला जो प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतोय तो खरंच म्हणजे आनंद देणार आहे. कारण एका वैचारिक नाटकाला, ज्याची आज गरज आहे, अशा नाटकाला प्रेक्षक एवढा उदंड प्रतिसाद देत आहे, हे खरंच आनंदाचं आहे. आणि आम्ही जी काही मेहनत घेतली आहे एवढ्या दिवसात, त्याचं फळ मिळालं असंच वाटतंय. आपली अभिनेता म्हणून ओळख महाराष्ट्राला नवीन नाही. महाराष्ट्रातल्या घराघरात आपला चेहरा ठरलं तर मग त्या मालिकेमुळे पुन्हा एकदा पोहोचला. मालिकाचा एक वेगळा विषय आहे, तसंच नाटकाचाही. मालिका आणि रंगभूमीबद्दल काय सांगाल, याबद्दल काय जास्त आवडतं? काम करायला दोन्ही क्षेत्र आवडतात, पण नाटक जर जास्त आवडतं. कारण नाटक ही एक जिवंत कला आहे. नाटकातला आपण नाटकाला प्रयोगच म्हणतो तो त्यासाठीच की प्रत्येक दिवशी येणारं आव्हान हे वेगळं असतं. प्रत्येक दिवशी तुम्हाला प्रेक्षक वेगळे असतात, जागा वेगळी असते, चुका नवीन होतात किंवा काही चांगल्या गोष्टी पण नवीन घडत असतात. त्यामुळे नाटक ही जिवंत कला आहे, त्यामुळे त्याचा आनंद वेगळा आहे. पण मालिका या तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत आणि त्यात भूमिका करायला सुद्धा तेवढीच मजा येते. धन्यवाद. नमस्कार, मी सुयश झुंझुरके. भूमिका या नाटकामध्ये मी सोमनाथ या पात्राची भूमिका साकारतोय, हे पात्र साकारतोय. सोमनाथ हे पात्र असं आहे जे थोड्या गरीब कुटुंबातून आलेलं आहे आणि खूप स्ट्रगल करून येऊन वाचन त्याच्यासोबत आहे आणि हे सगळं करता करता तो काहीतरी त्याचं म्हणणं लोकांसमोर मांडू पाहतो आहे, काहीतरी लेखनातून व्यक्त होऊ पाहतो आहे. असा हा सोमनाथ आहे जो अल्टिमेटली एका टेलिव्हिजन शोसाठी काम करतो आणि ती सिरियल लिहितोय. आणि त्या लेखकाची ही भूमिका आहे. लेखक असल्यामुळे, तरुण असल्यामुळे त्याचे विचार तसे परखड आहेत, स्पष्ट आहेत, त्याला कुठलंही फिल्टर नाही आहे आणि ते स्पष्ट विचार मांडण्याचं कामच सोमनाथ या नाटकात करतो असं मला वाटतं. सो ही सोमनाथची माझी भूमिका आहे. सहकलाकार खरं तर आता ते फारसे कलाकार उरले नाही आहेत. आमचं एक कुटुंब झालं आहे. आम्ही पुणे, मुंबई, नाशिक इकडे तिकडे प्रयोग केलेत. तालमी आम्ही बराच काळ केल्यामुळे त्याला एक कुटुंबाचा वास आलेला आहे आणि त्याच्यामुळे मग एकमेकांचे डबे, एकमेकांच्या घरच्या गप्पा, एकमेकांचे प्रॉब्लेम्स आता एकमेकांचे झालेत, त्याचे उरले नाही आहेत. आणि मग या सगळ्या बॉन्डमुळे अर्थात हे सगळं स्टेजवर शेअर होतं. अर्थात माझे सचिन सर सोडल्यास फार काही कोणाबरोबर सीन नाही आहेत, पण मग तो बॉन्ड आणि ते कनेक्शन तुम्हाला स्टेजवर पाहायला मिळेल, ती जादू तुम्हाला पाहायला मिळेल. माझं जरी पात्र नसलं बाकीच्या पात्रांबरोबर, पण बाकीचे 4-5 आमचे जे सचिन सर आहेत, समिधाताई आहे, जाई आहे, अतुलदा आहेत, जे आहे, तर ह्या सगळ्यांचं एक विशेष वेगळा बॉन्ड तुम्हाला सेट आणि पात्र वेगळी वाटणार नाहीत. ते सगळे तुम्हाला एकत्र मर्ज झालेले दिसतील.
तर ही सगळी गंमत आणि ही गंमत आहे आमच्या सहकलाकारांची असं मला वाटतं. मला असं वाटतं की एकूण जी संहिता होती आणि ज्या लोकांनी हा सगळा भार पेलवायचं ठरवलं आहे ते सगळेच खूप दिग्गज आहेत. त्यामुळे ओव्हर कॉन्फिडन्स नाही, पण कॉन्फिडन्स जरूरच होता की या नाटकाला प्रतिसाद चांगला मिळेल, कारण खूप चांगली संहिता लिहिली आहे क्षितिज दादाने. चंद्रकांत सरांनी ते खूपच चांगलं दिग्दर्शन केलं आहे आणि ते खूपच बॅलन्स्ड झालं आहे. त्याच्यामुळे ते लोकांचं होणारच होतं असं समहाऊ एक थोडीशी कल्पना असते ना आपल्याला. आपण आपल्या जे काम करतो त्याच्यावर एक छोटासा विश्वास असतो. तो विश्वास आधीपासूनच होता की हे नाटक जरूर लोकांचं होईल आणि तितका प्रचंड प्रतिसाद आम्हाला खरं मिळतोय. खूप कमी कालावधीत आमचे 35 प्रयोग झालेत आणि त्याचे 300-350 प्रयोग जरूरच होतील ही आशा बाळगतो. तर माझं पात्र, हिचं नाव आहे कुहू आणि ही एक जेन झी मुलगी आहे आणि खरं तर ती माझ्या खूप जवळची आहे, कारण मी खूप रिलेट करू शकते तिच्या कॅरेक्टरला. ती खूप उत्साही आहे, तिला खूप गोष्टी करायच्या असतात आणि ती जिथेही जाईल तिथे ती आनंदी वागते. त्यामुळे मला खूप रिलेटेबल होतं आणि खूप मज्जा येते कुहू प्ले करताना. तिचे स्वतंत्र विचार आहेत आणि तिच्या स्वतःच्या काही भूमिका आहेत ज्या ती या नाटकाच्याद्वारे मांडते आणि तिची जी काही भूमिका आहे ती कशी आत्ताच्या काळात सगळ्यांसाठी किती इम्पॉर्टंट आहे हेही मला तिच्याद्वारे जेव्हा सांगता येतं तेव्हा मला खूप महत्त्वाचं वाटतं ते. त्यामुळे कुहू ही माझ्यासाठी मला मिळालेली सगळ्यात इम्पॉर्टंट गिफ्ट असं मी मानते तिला. सगळेच जण, सचिन सर, समिधाताई, सुयश, अतुल दादा, जयश्रीताई, आम्ही सगळेजण आता इतके, कारण आम्ही एकत्र ट्रॅव्हल करतो, आम्ही एकत्र जेवण करत असतो, एकत्र दौऱ्यांमध्ये राहत असतो, त्यामुळे आम्ही इतके सगळे कुटुंबासारखे झालेलो होत आता. आणि म्हणजे काय, आधी मला असं फार वाटत होतं की मी सगळ्यांपेक्षा वयाने खूप लहान आहे, पण सगळ्यांचेच विचार आणि इतकी सगळ्यांच्या आमची इतकी मज्जा होते एकत्र की ते माझे फ्रेंड्स झालेत सगळे आता. त्यामुळे एक खूप वॉर्म ॲटमॉस्फिअर असतं सगळीकडे. खरं तर हे नाटकच असं आहे की ते सगळ्यांनीच बघितलं पाहिजे आणि ते ही गोष्टच अशी आहे की ती आत्ताच्या काळातली आहे, त्यामुळे ती तुम्ही कुणाही बरोबर शेअर करू शकता आणि हे आम्हाला आधीपासूनच माहिती होतं. त्यामुळे जेव्हा आता लोक त्यांच्या आईवडिलांना घेऊन येतात किंवा त्यांच्या पालकांना घेऊन येतात तेव्हा ते आम्हाला एकदम करेक्ट वाटतं, परफेक्ट वाटतं, कारण तुम्ही हे सगळ्यांबरोबर बघण्यासारखं नाटक आहे, तर तुम्ही सगळ्यांना घेऊन आणण्यासारखं नाटक आहे आणि इव्हेंच्युअली तेच होत आहे आता. त्यामुळे हे खूप एक्सपेक्टेड होतं आणि आम्हाला माहिती होतं हे होणार आहे. त्यामुळे जेव्हा आता ते इव्हेंच्युअली होतं आहे ते बघताना खूप खूप छान आणि पीसफुल वाटतं, कारण हे नाटक असंच आहे की जे प्रत्येकाने बघितलं पाहिजे आणि प्रत्येक घरातल्या व्यक्तीने बघितलं पाहिजे. त्यामुळे खूप खूप छान वाटतं. नमस्कार, मी जयश्री जगताप. मी शांताबाईची भूमिका करते आणि या ज्या नाटकात म्हणजे मी कामवालीचा रोल करते आणि ज्या घरामध्ये काम करते ते मला घर खूप आपलंसं वाटतं आणि बऱ्याच वर्षापासून या घरात काम करते. तर म्हणजे घरातली लोक आणि माझं रिलेशन हे खूपच जवळचं आहे आणि कुठल्याही गोष्टीचं तिला त्या घरामध्ये बंधन नाही किंवा ती हक्काने त्या ठिकाणी काम करते आणि मजा येते काम करताना. सहकलाकारसुद्धा खूप सांभाळून घेतात, भारी वाटते आणि आमच्या नाटकाचे बरेच प्रयोग होवेत. लोक येतात, कौतुक करतात, नाटकाबद्दल बोलतात. त्याच्यानंतर सचिन सर आहेत, समिधा, सुयश आहे आणि अतुल दादा आहे, जाई आहे. तर त्यांच्यासोबत काम करताना खूप मजा येते आणि सोबतचे कलाकार इतके कमाल काम करतात, त्यांच्यासोबत काम करतानाही प्रेशर येत नाही आणि सचिन सरांनी किंवा संविधानं कधीही प्रेशर येऊ दिलं नाही. मित्रासारखे वागल्यामुळे आणखीनच भूमिका करताना हे होतं की ऊर्जा येते.